आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. वाकोद ग्रामपंचायत पुन्हा भ्रष्टाचाराचा मोठा आरोप. 5 लाखांचा व्यवहारात 2 लाखांचा अपहार. जलजीवन मिशन फक्त कागदावरच. नेमकं काय चाललंय जामनेर तालुक्यातील वाकोदमध्ये? पहा हा सविस्तर धक्कादायक रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. जामनेर तालुक्यातील वाकोद ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट राऊत यांनी ग्रामसेवकावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. बाजार समितीच्या लिलावातून मिळालेल्या 5 लाख रुपयांपैकी केवळ 3 लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्यात आले, तर उर्वरित 2 लाख रुपये गायब झाल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य राऊत यांनी या ठिकाणी केला आहे. ग्रामसेवकांनी लिलाव ठेकेदाराकडून 5 लाख रुपये घेतले, पण खात्यात फक्त 3 लाख रुपये जमा करण्यात आले. उर्वरित रक्कम कुठे गेली याची चौकशी झाली पाहिजे, अशा तक्रारी MJ न्यूजशी बोलताना या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य राऊत यांनी केले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात सरपंच यांनी देखील गट विकास अधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. बँक पासबुक आणि खर्चाचे तपशील सादर करत त्यांनी कारवाईची मागणी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यावर त्यांनी आम्ही सर्व कागदपत्रांसह तक्रार दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी वाकोद ग्रामपंचायत सरपंच यांनी MJ न्यूजशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. दरम्यान जलजीवन मिशनच्या कामावरही प्रश्नचिन्ह या ठिकाणी सदस्य यांनी उपस्थित केला आहे. 2019 पासून सुरू असलेली योजना अद्याप अपूर्ण आहे. गावातील पाण्याची टाकी कोरडीच असून ती अद्याप देखील पूर्ण झालेली नाही. त्याचप्रमाणे यात पाणी टाकण्यासाठी आणलेले पाईप 2019 पासून नदी काठावर पडलेले आहे, असा देखील घणाघात या ठिकाणी सदस्यांनी केला आहे. महिलांना अजूनही डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावं लागतंय. मग ही जलजीवन योजना नेमकी कुठे गेली, कोणासाठी केल्या गेली, की ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी केल्या गेली आहे, असा देखील या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. या मुद्द्यावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देखील सदस्य यांनी टीका करण्यात आली आहे. मुंबईत महिलांसाठी मंत्री गिरीश महाजन मोर्चा काढतात, परंतु आपल्या मतदारसंघात महिला या पाण्यासाठी दरदर भटकत आहे हे वास्तव देखील त्यांनी या ठिकाणी येऊन पाहावं, अशा देखील तक्रारी आणि वास्तव पाहण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी आवाहन केले आहे. वाकोद ग्रामपंचायतीतील गंभीर आरोपांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. अशाच प्रखर आणि विश्वासार्ह बातमी बघण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका. आमचा संपर्क क्रमांक आहे 88 06 26 02 98 94 21 51 34 60. नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. आज आपण जामनेर तालुक्यातील वाकोद या ग्रामपंचायतमधील काही वादग्रस्त घटना या ठिकाणी घडलेल्या आहे आणि पुन्हा जामनेर तालुक्यात वाकोद प्रकरण चर्चेचं विधान झालेलं आहे. अशातच काही माहिती MJ न्यूजला मिळालेली आहे. त्या संदर्भात आपण ग्रामपंचायत सदस्य वकील साहेब यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांना विचारू आपण की नेमका जो प्रकार घडलेला आहे त्याविषयी आपण त्यांना माहिती विचारू. बाजार समितीविषयी काही अनुचित प्रकार, अपव्यवहार आणि अपहार झाल्याची माहिती MJ न्यूजपर्यंत पोहोचलेली होती. नेमका यामध्ये काय सत्यता आहे आणि नेमका काय प्रकार आहे हे आपण ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांना विचारू. नमस्कार सर. नमस्कार. वाकोद हे आठवडे बाजाराचं गाव आहे. आठवडे बाजाराची बाजार लिलाव जो असतो तो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लिलाव पद्धतीने रोख रक्कम ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमध्ये देऊन काही ठेकेदार हे घेत असतात. अशामध्येच फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपून प्रशासक पदावर आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला ग्रामपंचायतचा जो बाजार लिलाव होतो तो संपला आणि ग्रामविकास अधिकारी यांनी परस्पर जो बाजार लिलाव असतो तो कोणत्याही माजी सदस्यांना किंवा प्रशासकांना किंवा जबाबदार व्यक्तींना विश्वासात न घेता
त्यांनी 8,17,000 एवढ्यामध्ये लिलाव हा दिला. त्यामधील माझ्या माहितीप्रमाणे जे माजी सरपंच होते वाकोद ग्रामपंचायतचे, यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे आणि माननीय BDO साहेब जामनेर यांच्याकडे त्यांची तक्रार देखील दाखल केलेली आहे की त्यांनी 5 लाख रुपये हे रोख स्वरूपात ज्यांनी लिलाव घेतला एका वर्षासाठी त्यांच्याकडून ग्रामविकास अधिकारी यांनी घेतले आणि त्यापैकी 3 लाख रुपये हे वाकोद ग्रामपंचायतच्या ग्राम निधीमध्ये बँकेमध्ये भरणा केला. मग 2 लाख रुपये लांबपास झाले कुठे, हा आरोप माजी सरपंच यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्यावर केला आहे. आता जर सत्तेच्या चाब्या ज्यांच्या हातात आहे तेच एकूण एकावर जर चिखलफेक करत असेल तर वाकोदचं भविष्य कोणाच्या हातामध्ये आम्ही दिलंय, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्याचप्रमाणे वाकोदचे बाजार संकुलनाच्या बाजूला जे कॉम्प्लेक्स बांधलेले आहे त्यावर ग्रामपंचायतवर लाखाच्या घरामध्ये बोजा आहे. अशा परिस्थितीमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये पूर्णपणे करार संपलेला आहे. मग कोणाच्या आशीर्वादाने लोक त्या ठिकाणी राहत आहे? त्या ठिकाणी बेकायदेशीर लोक त्याच्यामध्ये वास्तव्यास आहे. आज रोजी त्या ठिकाणी दुकानं चालत आहेत, परंतु ग्राम निधीमध्ये किंवा शासनाच्या तिजोरीमध्ये त्या गाल्यांपासून 1 रुपया देखील मिळत नाही. मग अशा कार्यकर्त्यांना भाऊ का आशीर्वाद देत आहे? तुम्ही राज्याचे ग्रामविकास मंत्री राहून गेलेले आहेत, आता जलसंपदा मंत्री आहे, महाराष्ट्रामध्ये तुमचं वजन आहे आणि तुमच्याच जर जिल्हा परिषदच्या कार्यकर्ते, तुमचे ग्रामपंचायतचे कार्यकर्ते जर आज गावाला परस्पर असे उपभोग घेत असतील तर हा सर्वात मोठा शासनाचा निधी काढण्याची यंत्रणा यांनी राबवलेली आहे. अनेक वेळेला वाकोद हे गाव माननीय जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात येतं. त्यांच्या देखील आम्ही कानावर वेळोवेळी हा प्रश्न टाकलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली योजना ही ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रद्द झाली. त्यानंतर आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे 2023 साली उपोषणाला बसलो. उपोषणाला बसल्यावर ग्रामीण जलजीवन मिशन मध्ये ती योजना आम्हाला 3,80,00,000 मंजुरी दिली. ती योजना आम्ही जैन म्हणजे सागर महाजन या कॉन्ट्रॅक्टराच्या मार्फत बरेचसे काम पूर्ण केले, परंतु ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाल्यावर आणि भाजपमध्ये जे माजी सरपंच होते त्यांनी प्रवेश केल्यानंतर ती योजना पूर्णपणे ठप्प झाली आणि लाखोच्या कोट्यावधीचे पाईपलाईन ही अपूर्ण परिस्थितीमध्ये आजही रोडावर पडलेली आहे. आज जे टाकीचे काम आहे ते अपूर्ण स्वरूपात आहे. वाकोदच्या टाक्या आज पाण्या वाचून ठणठण आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जांभूळची परिस्थिती बघितली तर जांभूळमध्ये तीच परिस्थिती आहे आणि या ठिकाणूनच 3 किलोमीटर अंतरावर असलेलं वडगाव जे गाव आहे, या वडगावमध्ये पाण्याची टाकी बांधल्या गेली परंतु त्यात पाणी पडलं नाही पण टाकी पडली. अशी परिस्थिती जामनेर तालुक्यातील आमच्या मतदारसंघातील गावांची आहे. या वेळेला माननीय नामदारांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आमच्या मतदारसंघातील महिला माता भगिनी ह्या जर डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण भटकत असेल तर नारी शक्ती वंदनासाठी तुम्ही नाशिकमध्ये आंदोलन करता, पण तुमच्या मतदारसंघातल्या बाह्या जर वणवण भटकत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही आत्मपरीक्षण केले पाहिजे. आणि एक वेळेस गिरीश भाऊंनी अवश्य वाकोदला यावं. त्यांना मी ही परिस्थिती त्यांना त्यांच्या डोळ्याने धावतो. त्यांना आत्मपरीक्षण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची कामचुकारपणा आणि भ्रष्टाचारीपणा हा मी स्वतः धावतो. त्यामुळे माझी वाकोद ग्रामवासियाकडून फक्त एवढीच त्यांना विनंती आहे की जे व्यापारी संकुलन आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. जे आठवडे बाजारमध्ये भ्रष्टाचार चाललाय त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे पाण्याचे प्रश्न आहे ते देखील गिरीश भाऊंनी स्वतः हातात घेऊन तो मार्गी लावला पाहिजे. तरच आपण नारी शक्ती वंदन करू शकतो. नाहीतर आया बहिणीच्या डोक्यावर हंडे देऊन तुम्ही नुसतं देखावा करू शकत नाही, असं माझी त्यांना विनंती आहे. तर आपण बघितलं, हे होते आपल्यासोबत ॲडव्होकेट राऊत आणि हे ग्रामपंचायत सदस्य देखील आहे. त्यांनी या ठिकाणी बाजार समितीमधल्या जो लिलाव जो झाला त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे इथे आरोप केलेला आहे. त्यामध्ये ग्रामसेवक आणि स्थानिक राजकीय नेता तो त्याचा उपभोग घेत असल्याचा हा देखील आरोप केलेला आहे. दुसरा विषय, जल मिशनमध्ये मोठा अपहार झाल्याचा देखील आरोप या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. या प्रकरणात त्यांनी असे म्हटलं आहे की मंत्री गिरीश महाजन हे मुंबईमध्ये महिलांसाठी मोर्चा काढतात, परंतु सध्या त्यांच्या मतदारसंघातील वाकोद या ठिकाणी जर महिला हंडे घेऊन जात असतील तर त्या महिलांसाठी मोर्चा काढून तुम्ही सिद्ध काय करतात असा देखील घणाघात त्या ठिकाणी राऊत यांनी केलेला आहे.
याविषयी आपण आता लिलावाविषयी सविस्तर माहिती स्थानिक सरपंच म्हणजे माजी सरपंच आहे त्यांना याविषयी माहिती विचारू. चला तर आता ग्रामपंचायत या ठिकाणी जाऊन आपण सरपंच यांना माहिती विचारूया. ग्रामपंचायत सदस्य राऊत यांनी बाजार समितीच्या लिलावामध्ये काही अपार झाल्याचे आरोप केलेला आहे. त्याविषयी त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. तुम्ही काय सांगाल यावर? आम्ही व्हिडिओकडे तक्रार दिली आहे. व्हिडिओ काय म्हणतात ते पाहू पुढे.